एकीकडे अभिजित आणि पॅडी दादा मिळून सूरजला सल्ला देत आहेत की तुला घ्यायचा असेल तर घे, नाही तर राहू दे। आणि त्याचबरोबर संग्रामबद्दल निकीचं मत काय आहे ते देखील मांडतात। चला तर बघूयात हे काय डिस्कशन तर करतायत। हे गार्डन एरियामध्ये चौघजण बसलेले असतात। तर अभिजित दादा सांगतात की तू स्वतःला किंग 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 म्हणून घेतोस किंवा स्वतःला वाघ म्हणतोस, पण वागतोस का त्याच्यासारखं? तुला मी सांगत होतो तुझी कॅप्टन्सी फेल गेलेली आहे, तुला आम्ही चान्स सुद्धा दिला, तुला कॅप्टन बनवलं, पण तू त्या कॅप्टन्सीमध्ये काय केलंस? एकही ड्युटी व्यवस्थित केली नाहीस। अरे पण जे सल्ले देतोय किंवा जो सल्ला मिळतो ना त्याच्यामध्ये तुला काय घ्यायचं आहे हे लक्षात घे। त्याच्यातला जो सल्ला घेऊन तुझा फायदा होतोय तो सल्ला तू निश्चित घे, जो फायदा होत नाही तो सल्ला नको घेऊस। आम्ही नाही म्हणत, जर तुला ब्रश करायचा असेल तर तू कर, जर तुला ब्रश करायचाच नसेल तर आम्ही सांगून फायदा नाही। आमचं पण तसंच आहे, जर आम्हाला एखाद्याने सांगितलं तर त्याचं जर आम्हाला पटलं तर आम्ही घेणार, त्याचं जर नुकसान होत असेल तर त्याचं घेऊन फायदा नाही। आणि जर कळत असेल की याच्यामुळे आपलं नुकसान होतं तर त्या व्यक्तीसोबत परत बोलायलाही जायचं नाही, त्याचं काही ऐकायचं नाही। ह्या गोष्टी तू लक्षात घे, तर तुझा गेम कुठेतरी दिसून येईल। तुझा गेम काहीच दिसत नाही आहे, कॅप्टन्सीमध्ये पण नाही दिसला आणि इतर वेळेस पण नाही दिसला, त्यामुळे तू स्वतःच्या गेमवरती फोकस कर असं म्हणून इकडे सूरजला सांगतायत। नंतर टॉपिक निघतो निकीचा। तर अभिजित सांगतो की निकी मला विचारत होती तू संग्रामला का गेम समजावतोयस, त्याचं त्याला खेळू दे की, काय करायचं आहे तो त्याच्या जीवावरती खेळेल। त्यावरती अभिजितचं असं म्हणणं असतं की सांगितलं म्हणून काय फरक पडतो, कारण अरबाज आणि निकी या दोघांना संग्रामला बाहेर काढायचं आहे। तर पॅडी सांगतो की त्याचं कसं आहे, त्याला असं वाटतं की मी एवढी ताकदीचं आहे, मी असं केलं आहे तसं केलं आहे, मग गेम पण मला कळेल। तर अंकिता सांगते पण काय आहे माहिती आहे का, वाईल्ड कार्ड जो असतो ना त्याच्यावरती स्ट्रेस खूप असतो, कारण तो गेमच्या मध्ये येतोय, त्याला प्रूफ करायचं आहे स्वतःला। पॅडी म्हणतो की म्हणजे टेक ऑफ झालेलं जे विमान आहे ना त्याला मध्येच पकडायचं आहे, पूर्ण गेम पालटून टाकायचा आहे, त्यामुळे त्यांच्यावरती स्ट्रेस हा जास्त असणारच। त्यावरती निक्कीचं असं म्हणणं आहे की त्याला काही नाही सांगायचं, त्याचा गेम त्याला खेळू दे। त्यामुळे संग्राम हा फक्त लेक्चर देत बसतो आणि मला कसं आयुष्य जगायचं आहे हे माझं झाले बाबा जगून, आता मला गेमवरती फोकस करायचा आहे। तर अंकिता म्हणते हां ते सतत लेक्चर देत बसतात, त्यामुळे मी त्यांच्यापासून लांब राहते, मला त्यांचे लेक्चर नाहीत ऐकायचे। त्यामुळे संग्रामला भाऊंनी सुद्धा ताकीद केलेली होती की उपदेश कमी करा आणि स्वतःच्या गेमवरती फोकस करा। तुम्हाला सूरजबद्दल आणि संग्रामबद्दल बोललेलं बरोबर वाटतं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।